नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात महाफास्ट 100। बीडमधून पंकजा मुंडे या लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती। फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत दादा आणि आशिष शेलारांचा समितीत समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नाव समितीकडून जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। 1 ते 2 दिवसात भाजप लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। दोन्ही पक्षाकडून दावे सुरूच। शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंतांचं स्टेटस। भाजपकडून प्रमोद सावंतांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार। शिंदे गटाच्या उदय सामंतांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उभं राहणाऱ्यांनी आपण 2.5 लाख मतांनी पडणार ही मानसिकता ठेवून यावं। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा विरोधकांना इशारा। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतूनही पूनम महाजनांसह पियुष गोयल आणि शेलारांच्या नावाची चर्चा। अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची भाजपकडून चाचपणी। दक्षिण मुंबईत भाजप विरुद्ध ठाकरे गट थेट लढत असणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता। भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्राम यांना विचारणा। आत्रामांनी भाजपच्या तिकिटावर लढू नये, अजितदादांची भूमिका, सूत्रांची माहिती। बातम्यांचा महाफास्ट आढावा। वंचितला 27 जागा लढायच्या नाहीत, त्यांनी 27 जागांवर तयारी केली आहे। संविधानाच्या रक्षणासाठी वंचितसह आम्ही सर्व एकत्र, तर वंचितसह महाविकास आघाडी राज्यात 48 जागांवर लढणार, संजय राऊतांची माहिती। मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीच्या बैठकीत फक्त जागा वाटपाबाबत चर्चा होते, राऊतांचं वक्तव्य। शिवाजीराव आढळराव पाटलांची आज पदाधिकाऱ्यांसोबत आंबेगावात बैठक। शिवाजीरावांच्या एनसीपीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून बैठकीला महत्त्व। शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवारांची तयारी सुरू। अजित पवारांचा 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी आणि हडपसरचा आढावा घेणार। ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणी सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर। राजन विचारे, विनायक राऊत, सुनील शिंदेंच्या मुलांना संधी, तर शिंदे गटाकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची सहसचिवपदी नियुक्ती। गेल्या 5 वर्षांपासून मी लोकसभेची तयारी करतोय। मोदींना 400+ खासदार देण्याची जबाबदारी आमची, खासदार सुजय विखेंचा विश्वास। खासदार सुप्रिया सुळेंचा बारामतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जनता दरबार। जनता दरबाराला नागरिकांची गर्दी। राज्यातील पेपरफुटी प्रकरणावरून विरोधक आक्रमक। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। पेपरफुटीची एसआयटी लावण्याची मागणी। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान। अशोक चव्हाणांसह कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटेंच्या कारखान्यांनाही मदत, मात्र पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मदत नाही। अमित शहा ठाकरेंबद्दल बोलले ते योग्य। उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना 2013लाच मुख्यमंत्री बनवायचं होतं। भाजपला संपवून 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याचा त्यांचा कट होता, आशिष शेलारांचा आरोप। हजारो कोटींचं ड्रग्ज गुजरातमध्ये येतंय। महाराष्ट्र देखील गुजरातमधून ड्रग्ज येतंय, संजय राऊतांचा आरोप। तर उडता गुजरातप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा आहे का, राऊतांचा सवाल। तलाठी भरती घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या, विखे पाटलांचं रोहित पवारांना आवाहन। तर रोहित पवारांना त्यांच्या आजोबांप्रमाणे बिनबुडाचे आरोप करण्याची सवय, राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। सलीम कुत्तासोबत पार्टी केल्यानं बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या। 8 वर्षापूर्वीच घडलेल्या प्रकरणावर आज गुन्हा दाखल झाला। माझ्यासोबत इतर 7 ते 8 जणांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची मागणी। हॉटेल कर थकबाकी प्रकरणी निलेश राणेंना पुणे पालिकेकडून दिलासा। राणेंकडून मिळकतीचा 25 लाखांचा धनादेश पालिकेकडे जमा। उर्वरित रकमेचा वाद सुरू असल्याच्या आक्षेपानं थकबाकी शून्य केली। राहुल गांधी 12 मार्चला नाशिक दौऱ्यावर। नाशिकमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो होणार। राहुल गांधी काळाराम मंदिरात दर्शन घेणार। उद्धव ठाकरेंच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली। अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता।
मनसेच्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठाचं अमित ठाकरेंना पत्र, 1 मे पर्यंत मराठी भाषा भवनचं काम पूर्ण करणार, पुणे विद्यापीठाचं आश्वासन. पुण्याच्या शुभारंभ लॉन्समध्ये जय पवारांचा वाढदिवस साजरा, अभिष्टचिंतन सोहळ्याच्या ठिकाणी अजित पवार गटाकडून बॅनरबाजी. मातोश्री बाहेर आमदार कपिल पाटील यांची बॅनरबाजी, पलटी मारने वाले चले गए, हम इंडिया के 7 मैदान में है, मातोश्री बाहेर लावलेल्या बॅनरमध्ये उल्लेख. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 मार्चला होणाऱ्या सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या यात्रेला हजेरी लावणार, नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत आणि रवींद्र चव्हाणही जाणार. अंधेरीचा गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाच्या नव्या बांधकामात चूक, नवीन बांधकामामुळे 2 पुलांच्या पातळीत अंतर, 200 कोटी खर्चूनही पूल जोडणीमध्ये चूक. राज्यात उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात, तब्बल 16 लाख विद्यार्थी देणार 10वीची परीक्षा, पुणे शिक्षण मंडळाची माहिती. राज्यभरात 5086 केंद्रांवर 10वीच्या परीक्षेचं नियोजन, परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक. नाशिकमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा 4था दिवस, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तंबू टाकून तात्पुरत्या स्वरूपात निवासाची व्यवस्था. निवडणुकीपूर्वी नगरपरिषदेला निधीची खैरात, भाजपची सत्ता असलेल्या बुटीबोरी नगरपरिषदेला 10 कोटी रुपयांचा निधी, सत्ताधारी कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न. नवीन प्रणालीनुसार रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये वाढ, अनेक जण योजनांपासून वंचित, नवीन प्रणालीत बदल करण्याची नागरिकांची मागणी. नाशिक पोलीस आयुक्तालयातील कारभाराची सूत्र पुन्हा बदलणार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश. कृषी सहाय्यक सचिन जाधव यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा कृषी सेवा रत्न पुरस्कार जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांकडून सचिन जाधवांचा सत्कार. जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पुलावर संरक्षक जाळी बसवण्याचं काम सुरू, आत्महत्येचं प्रमाण रोखण्यासाठी पुलावर जाळी बसवण्याचा निर्णय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी होम व्होटिंगची सुविधा, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी लवकरच तब्बल 60 तासांचा मेगा ब्लॉक घेण्याची शक्यता, 6 लाख चाकरमान्यांचं वेळापत्रक कोलमडणार. भंडाऱ्यात विविध मागण्यांवरून कंत्राटी कर्मचारी आक्रमक, विद्युत कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, विद्युत अडचणी निर्माण होण्याची शक्यता. वाशिममध्ये वीज बिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक कारवाई, हप्त्याची सुविधा बंद केल्यानं थकबाकीची रक्कम पूर्ण भरावी लागणार. अहमदनगर ते अमळनेर रेल्वे सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ, खासदार प्रीतम मुंडे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. परभणीच्या पूर्णा शहरात उरसाला सुरुवात, उरसाला लाखो भाविकांची गर्दी. बीडमध्ये कापड दुकानात कपड्याची चोरी करणाऱ्या चोराला अटक, 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. मुंबई गोवा महामार्गाच्या नावाच्या वादात आता कोकण प्रादेशिक पक्षाची उडी, महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग नाव देण्याची मागणी. मध्य रेल्वेवरील धोकादायक शिव उड्डाण पुलाच्या पाडकामासाठी नवीन तारीख, 10वी-12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव पुलाचं काम पुन्हा 1 महिना पुढे ढकललं. एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांमध्ये 40% वाढ, एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार. मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्वपदावर, मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या कमी केल्यानंतर 57% विमानांचा विलंब टळला. कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसना तात्पुरत्या कालावधीसाठी अतिरिक्त डबा, पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला शयनयान तर हिसार एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडला जाणार. नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी पुन्हा संपावर, थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासून संप, ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित, शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची, दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश.